मंत्री जय कुमार रावल की कंपनी पर जमीन हड़पने का गंभीर आरोप लगाया गया। पूर्व विधायक अनिल गोटे ने दावा किया कि एक मृत महिला के नाम पर जमीन का सौदा कर उसे कब्जे में ले लिया गया। कोर्ट के आदेश के बावजूद अब तक कोई कार्रवाई नहीं हुई है। धुले जिले के निमगुल गांव में मंत्री जय कुमार रावल की कंपनी जयचंद्र एग्रो इंडिया पर जमीन हड़पने का आरोप है। पूर्व विधायक अनिल गोटे के अनुसार 1993 में मृत हो चुकी महिला के नाम पर जमीन खरीदी गई और हेरफेर कर कब्जा कर लिया गया। कोर्ट के केस दर्ज करने का आदेश दिया था, लेकिन पुलिस ने अब तक कोई कार्रवाई नहीं की है। 14 साल बाद भी न्याय नहीं मिलने पर सवाल उठ रहे हैं। ज्या कंपनीचे जयकुमार रावल हे भागीदार आहेत, 3086 त्यांच्या मालकीचे शेअर आहेत. त्या जयकुमार ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने खाजगी मार्केट करण्याकरता निमगुळ तालुका सिंदखेडा येथे 11 सर्वे नंबर 11 क्षेत्र 10 एकर 19 गुंठे हे अस्तित्वात नसलेल्या महिलेकडच्या नावाने बोगस बहिरा उभी करून यांनी हे खरेदी केले आहे. याबद्दल ज्यांनी ही बोगस खरेदी केली त्यांच्या विरुद्ध सिंदखेडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 103/12 हा गेल्या 13 वर्षापासून दाखल झाला आहे. अजूनही त्या गुन्ह्याचा पूर्ण तपास झालेला नाही. काय आता एका मंत्र्याने अशा बोगस महिलेला उभे करून खरेदी करून घेणं आपल्या कंपनीच्या हितासाठी हे अत्यंत नैतिक कृत्य आहे असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे. काय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रतिभाताई पाटील यांची जमीन जाते, त्यानंतर दौंडाच्या शहरामध्ये मध्यभागी असलेली सिंधी कॉलनीच्या समोर जवळची 4.5 एकर जमीन जाते आणि आता ही 10 एकर 19 जमीन बोगस महिला उभी करून खरेदी करणे, काय या भूमाफिया नाही म्हणायचं, काय म्हणायचं. आणि असे माफिया या मंत्रिमंडळामध्ये भरलेले आहेत.